श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 12 ऑगस्ट, वार आहे बुधवार आणि या दिवशी आली आहे आषाढ दीप अमावस्या. आषाढ महिन्यात येणारी अमावस्या तिथी जी आहे तर ती दीप अमावस्या, दर्श अमावस्या या नावानं ओळखली जाते. त्यासोबतच आषाढ महिन्यात मंगळवारी येणारी अमावस्या भौमती अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते आणि हा अतिशय दुर्मिळ योग यंदा या दीप अमावस्येला जुळून आलेला आहे. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी ही येत असते, पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आणि ही जी आषाढी अमावस्या आहे तर ती दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून संध्याकाळी या दिव्यांमध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालून हे दिवे प्रज्वलित केले जातात आणि दिव्यांची विधिवत पूजा केली जाते. कणकेचे दिवे बनवून आपल्या मुलांचं औक्षण केलं जातं. त्यांना सर्व नकारात्मकता किंवा इतर दोष असतील त्यापासून दूर राहावं, आपल्या मुलांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी, दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना केली जात असते. इतकं महत्त्व या आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला, दीप अमावस्येला आहे. आणि असं म्हटलं जाते की प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी, तर्पण करावं असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे. पण आपल्याला प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीला आपल्या पितरांची सेवा करणं शक्य होत नसेल तर किमान आषाढ अमावस्येला म्हणजेच या दीप अमावस्येला आवर्जून आपल्या पितरांची पूजा करावी. कारण या दिवशी आपले पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात. त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आणि जर आपल्यावरती बघा आपले पूर्वज प्रसन्न असतील, त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर देवी देवता यासुद्धा आपल्यावरती आपोआप प्रसन्न होत असतात. पण पूर्वजच जर आपल्यावरती नाराज असतील तर ते आपल्यावरती खुश नसतील तर आपण कितीही पूजा पाठ उपवास केले, व्रत वैकल्ये केली तरी आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळत नाही किंवा ते आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत. आणि या आषाढ अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो 11 ऑगस्ट वार मंगळवार रात्री 1:53 ते 12 ऑगस्ट वार बुधवार रात्री 11:06 तर ही अमावस्या तिथी जी आहे तर ती असणार आहे. आणि उदय तिथीनुसार ही धार्मिक तिथी खूप महत्त्वाची मानली जाते धार्मिक दृष्टीनं. त्यामुळं ही दीप अमावस्या ही बघा उद्या 12 ऑगस्टला साजरी होणार आहे. ही अमावस्या तिथी मंगळवारी चालू झाली असली तरी ती बुधवारी 12 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे या दिवशी आपण ज्या पण सेवा उपाय करायचे आहेत तर ते आपण या दिवशी करू शकतो. तर बघा ज्या घरातील स्त्री या दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय करते तर त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करत असते. आणि उद्या बुधवार आषाढी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा कायमची संपून जाईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील दूर होईल. तर असा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, उंबरठ्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे याचीच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्या घरातील स्त्री दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करत असते. कारण आता बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन आपण करतो तर ते अमावस्या तिथीलाच केलं जातं. त्यामुळे अमावस्या तिथी ही धनप्राप्तीसाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आणि त्यामुळंच आपल्या आयुष्यात सतत पैशांच्या अडचणी येत असतील, सतत आर्थिक चणचण आपल्या घरामध्ये भासत असेल, तुमच्या घराची भरभरून प्रगती होत नसेल, भरभराट होत नसेल,
मुलांची पतीची प्रगती होत नसेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल, तुमचा व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल, त्यात काही अडचणी येत असतील, घरामध्ये भरपूर पैसा येतोय पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या हातातून तो पैसा खर्च होत आहे किंवा निघून जात असेल, घरात पैशाला पैसा लागत नसेल, तर या सर्व कामांमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर ठेवण्यासाठी या दिवशी काही सेवा आणि उपाय हे केले जातात. तर बघा, घरामध्ये पैसा येणं म्हणजे फक्त लक्ष्मी नांदणं असं होत नाही. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, एकोपा असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये पैशांसोबतच घरात सुख, शांती, समृद्धी देखील असायला हवी आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे वातावरण जर अनुकूल असेल तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्वतः वास करत असतात. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं. आपल्या घराच्या प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेली कोणतीही छोटी मोठी सेवा, उपाय हे कधीही व्यर्थ ठरत नाहीत किंवा वाया जात नाहीत. शास्त्रानुसार या दिवशी आपण घरात काही खास उपाय केले तर याचं फळ नक्कीच मिळतं. आपल्या आयुष्यात एक सकारात्मक बदल आपल्याला जाणवायला सुरुवात होते. आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठीच उद्या दीपा अमावस्येला फक्त हा एक उपाय आपण करायचा आहे. या दीपा अमावस्येच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ योग निर्माण झाला आहे. भौमती अमावस्या म्हणूनही ओळखली जाणार आहे. या अमावस्येचा प्रारंभ हा मंगळवारी होत आहे, त्यामुळे ही भौमती अमावस्या आहे आणि याच दिवशी मासिक शिवरात्रीसुद्धा आली आहे. म्हणून आपण या दिवशी जी पण सेवा करू, उपाय करू तर त्याचं 100% फळ हे आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर उद्या 12 ऑगस्टच्या दिवशी बुधवारी दीपा अमावस्येच्या दिवशी सकाळी उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील. आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी ही दूर होईल. हा उपाय उद्या दीपा अमावस्येच्या दिवशी सकाळी 12 वाजण्या अगोदरच आपल्याला करायचा आहे. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. अंघोळ करताना पाण्यामध्ये बघा थोडंसं गंगाजल, 1 तुरटीचा छोटा खडा आणि हळद टाकायची आहे आणि मग आपल्याला या पाण्यानं अंघोळ करायची आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. कारण आषाढ महिना संपून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि हा भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो आणि त्यामुळे आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी ही वास करत असते. म्हणून अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये जी पण काही जाळं-जळमाटं तयार झाली असतील तर ती स्वच्छ करून घ्यायची आहेत. आपलं घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतरनं घरातील फरशी स्वच्छ पुसून काढायची आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, गोमूत्र या 2 वस्तू टाकायच्या आहेत आणि या पाण्यानं आपल्याला घरामधील फरशी पुसून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे. सर्व देव तुम्हाला घासून स्वच्छ करायचे आहेत. देवघराची स्वच्छता करायची आहे. देवपूजा करून घ्यायची आहे. दिवा, धूप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. ज्या घरामध्ये असं प्रसन्न वातावरण असतं त्या घरात देवी देवता या नक्कीच प्रसन्न होतात. आणि हे सर्व करून झाल्यानंतरच उंबरठ्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम 1 तांब्याचा कलश स्वच्छ पाण्यानं भरून घ्या. त्या पाण्यात 1 चमचाभर हळद, थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि नंतरनं हे पाणी आपल्या मुख्य दरवाजावरती, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती, उंबरठ्याबाहेर शिंपडायचं आहे. उजव्या हातानं आपल्याला हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे आणि नंतरनं हे सर्व स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, 1 तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आपण हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करत आहोत, धनप्राप्तीसाठी करत आहोत. त्यामुळे 1 मातीची स्वच्छ पंती घ्या, त्यात शुद्ध गाईचं तूप घालायचं, त्यामध्ये आपल्याला फुलवात घालायची आहे आणि नंतरनं हा दिवा प्रज्वलित करून प्रवेशद्वारावरती बाहेरच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण बाहेरून घरात प्रवेश करतो
त्यावेळी आपली जी उजवी बाजू असते तर त्या उजव्या बाजूला आपल्याला दिव्याखाली मुठभर तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. नंतरनं हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. एक स्वच्छ वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं कुंकू, हळद यात पाणी मिसळून याचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधानं उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचं आहे. जेव्हा आपण या दिवशी उंबरठ्यावरती असं स्वस्तिक काढतो त्यावेळी आपल्या घरात सुख, समृद्धी, वैभवाची प्राप्ती होत असते. कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपतीचं देखील प्रतीक आहे. त्यामुळे घरातील दारिद्र्य हे दूर होतं आणि घरात असणाऱ्या अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं. डाव्या उजव्या बाजूला स्वस्तिक काढल्यानंतरनं त्याच गंधाने उंबरठ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. कुंकवाची 8 बोटं आपल्याला ओढून घ्यायची आहेत. ज्याप्रमाणे आपण कलशाची स्थापना करतो त्यावेळी कलशावरती ओढत असतो तर तशी 8 बोटं आपल्याला ओढून घ्यायची आहेत. अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. प्रत्येक बोट ओढताना प्रत्येक लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे. लक्ष्मीच्या 8 रूपांचा एक समूह आहे. ही संपत्तीच्या 8 स्तोत्रांचं अध्यक्षस्थान करत असते. यामुळे भौतिक संपत्ती, शेती, राजेशाही तसेच ज्ञान, धैर्य, संतती आणि विजय हे आपल्याला प्राप्त करून देत असते. पहिलं बोट ओढत असताना अधिलक्ष्मी, दुसरं बोट ओढत असताना धनलक्ष्मी, त्यानंतरनं धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं म्हणत ही 8 बोटं आपल्याला ओढायची आहेत. त्यानंतरनं त्या स्वस्तिकावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे. जिथे आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे त्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. दिवा, धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बघा माता लक्ष्मीच्या पावलांची छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतरनं एक स्वच्छ वाटी घ्यायची, त्यामध्ये वाटीवर चणा डाळ घ्यायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही वाटी जिथे आपण दिवा लावलेला आहे त्याच्या बाजूला ठेवायची आहे. तर का ठेवायची? या दिवशी अमावस्येसोबतच जो दुर्मिळ योग आहे ही अमावस्या तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते. तर चणा डाळ ही ठेवल्यानंतर आपल्याला परत उचलून गाईला खाऊ घालायची आहे. कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि धार्मिक दृष्टीनं गाईला खूप पवित्र असं मानलं जातं. त्यामुळे आपण ही चणा डाळ गाईला खाऊ घालायची आहे. तर असं दिवसा 12 वाजण्या अगोदर आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे किंवा पूजा करायची आहे. त्यानंतरनं संध्याकाळी काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचं आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्या आणि त्याचे मधोमध कापून 2 भाग तयार करायचे आहेत आणि हे भाग उलटे करून 2 दिवे आपल्याला बनवायचे आहेत. त्या दिव्यामध्ये बघा कापसाची जी फुलवात असते तर ती घालायची आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि हे दिवे संध्याकाळी प्रदोष काळात प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एक एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि या पद्धतीनं 2 दिवे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचे आहेत. दोन्ही दिव्यामध्ये आपल्याला एक एक फुलासहित अखंड लवंग टाकायचे आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन दिव्यासारखा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. आपल्या आयुष्यामधील सर्व अंधकार दूर होत असतो. दुसऱ्या दिवशी हे दोन्ही दिवे निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. यामुळे वास्तुदोष, पितृदोष हा दूर होत असतो. तर ही आषाढी दीप अमावस्या जी आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येत असते आणि ही अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळं या दिवशी न चुकता आपल्याला ही जी सेवा आहे किंवा उंबरठ्यावर ही जी एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नक्कीच दूर होईल. घरामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल. चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.